दीपावलीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बुकिंग सुरू। सुवात्सल्य मंगल कार्यालय, लग्न कार्य, साखरपुडा, मुंज, वाढदिवस, बारशे, स्वागत समारंभ, सेमिनार व लहान मोठ्या कार्यक्रमासाठी भव्य व आकर्षक वेडिंग हॉल, निसर्गरम्य वातावरण, प्रशस्त डायनिंग हॉल, उत्तम पाणी व्यवस्था, भव्य लॉन, प्रशस्त वाहन पार्किंग, शहरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर। अधिक माहितीसाठी संपर्क प्रोप्रा स्वप्नील खोत 9881081575, प्रवीण खोत 9922099332, खोतवाडी, तारदाळ रोड, जाणता राजानगर, खोतवाडी। वडेट्टीवार आणि त्यांचा पक्ष कितव्या नंबरला आहे याचा विचार करावा। शंभूराजे देसाई। आम्ही अधिवेशनात सरकार मराठा समाजासह धनगर आणि इतर आरक्षणावर सकारात्मक चर्चा करेल। कोणाचं तरी काढून कोणाला तरी दिलं जाईल असा एक गैरसमज सध्या केला जात आहे। कोणाचंही काढून न घेता आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारं आरक्षण हे सरकार देणार असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले। वडेट्टीवारांविषयी बोलताना ते म्हणाले की वडेट्टीवार यांनी तुमचा पक्ष कितव्या नंबरला असणार आहे याचा विचार करावा। नगर पंचायत निवडणुकीत तुमचा पक्ष कितव्या नंबरला गेला याची आकडेवारी मिळवा। त्यांनी जो आम्हाला शब्दप्रयोग केला तशीच अवस्था त्यांची 2024 नंतर होणार आहे असंही ते म्हणाले। पाहूया पुढे काय म्हणतात। अधिवेशन होतं, त्यांनी सातारा बारामती बरोबरच सातारा देखील लोकसभा लढवायची घोषणा केलेली आहे। कसं बघता या घोषणेकडे? काय आहे, महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि महायुतीमध्ये नव्यानंच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेले आहेत। हे बरोबर आहे की असा जर विचार केला की ज्या पक्षाकडे विद्यमान जागा आहे त्या पक्षानं ती लढवावी, तर परंतु साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे जरी असली तरी आत्ताचे असणारे खासदार हे शरद पवार साहेबांच्या गटात आहेत, ते मान्य अजितदादांच्या गटात आलेले नाहीत। ही एक बाजू, पण तरीसुद्धा मान्य दादांच्या वक्तव्याचा आम्ही मान राखतो। महायुती म्हणून जी भूमिका घ्यायची आहे, कारण मागच्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीनं ती जागा लढलो होतो आम्ही। आमचा पराभव जरी झाला असता तरी ती जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला होती। आता शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा हे तिघंजणं सातारच्या जागेबाबतीतला निर्णय घेतील। मी जरी साताऱ्यामध्ये पालकमंत्री असलो तरीसुद्धा तिथं 2 आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत, 2 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत। त्यामुळं आमचे तिघांचे नेते ही तिघंजणं आहेत, मान्य शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा। त्यामुळे हे तिघंजणं ज्या कुठल्या पक्षानं लढायची ठरवतील, ज्याला कोणाला उमेदवारी देतील त्याला ताकदीनं निवडून आम्ही आणू, एवढं पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो। साहेब, राज्याचं हिवाळी अधिवेशन लवकरच सुरुवात होणार आहे। खरं तर या सगळ्या अधिवेशनामध्ये मराठा आणि धनगर असतील किंवा आरक्षणांच्या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे किंवा तशा संदर्भात काही चर्चा होणार आहेत का? काय ठोस या सगळ्या अधिवेशनातून मिळेल? बघा, हिवाळी अधिवेशन 7 तारखेपासून 22 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत आता निर्धारित झालेलं आहे आणि या पूर्ण कालावधीमध्ये नक्कीच जो राज्यासमोर सध्या जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे वेगवेगळे आरक्षण, विशेषतः मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण, या सगळ्याच बाबतीत वेगवेगळ्या समित्या, अभ्यासगट, विशेष करून मराठा आरक्षणाच्या बाबतीत तर मार्गदर्शन राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीला करण्यासाठी 3 रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं एक मार्गदर्शन मंडळसुद्धा आपण स्थापन केलेलं आहे। जे प्रयत्न सरकार करते या तिन्ही चारही बाबतीत त्याच्या बाबतीत विधिमंडळाला अवगत करणं, विधानसभेमध्ये सर्व सन्मान्य सदस्यांना आणि विधिमंडळ सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला हे नक्कीच आमचं कर्तव्य सरकार म्हणून आहे आणि योग्य वेळ ज्यावेळी माननीय अध्यक्ष महोदय निर्धारित करून देतील आम्हाला विधानसभेमध्ये, त्यावेळी या सर्व प्रश्नांसाठी जे सरकार प्रयत्न करत आहे आणि विशेषतः जे थोडेसे गैरसमज आहेत वेगवेगळ्या समाजांमध्ये की कुणाचं तरी आरक्षण काढून कुणाला तरी देणार आहेत किंवा कुणाच्या तरी आरक्षणामध्ये कुणाला तरी वाटेकरी करणार आहेत, तर ही भूमिका राज्य सरकारची, विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची बिलकुल नाही। ही माननीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख म्हणून वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे। त्यातली सविस्तर माहिती, मुद्देनिहाय माहिती ही विधिमंडळासमोर सांगण्याची सरकारची तयारी आहे। माननीय अध्यक्ष महोदय जी वेळ निर्धारित करतील त्यावेळी आम्ही ती सभागृहासमोर मांडू।
संदर्भात आता जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की मला जर सरकारनं अटक करायचा प्रयत्न केला तर मराठा काय आहे हे सरकारला कळेल. एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे सरकारसाठी. बघा, महाराष्ट्रामध्ये कुठंही आंदोलन झालं, आंदोलनामध्ये दगडफेक झाली, कुणी जखमी झालं, काही प्रचंड मोठ्या रकमेचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, पोलिसांवर काही हल्ले झाले, तर त्याच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे कायदे कानून आहेत, त्याप्रमाणे कामकाज चालू असते. माननीय जरांगे पाटील साहेबांना मला एवढंच नम्रपणानं सांगायचे की सरकार अशा पद्धतीनं कुठंही कठोर कारवाई जाणीवपूर्वक करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. दोन्ही समाजांनी सलोखा बाळगावा, शांतता बाळगावी. मी जरांगे पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये एखादा अपवाद वगळला तर कुठेही मराठा समाजाने कायदा हातात घेतलेला नाही. कारण त्याला परंपरा पाठीमागं निघालेल्या 58 मोर्चे मराठा आरक्षणासाठी पूर्वी महाराष्ट्रामध्ये निघाले. लाखोंच्या 5-5, 10-10 लाखोंच्या संख्येनं ते मोर्चे होते, पण साधं तिथं टाचणीसुद्धा कुठं पडली नाही. ती परंपरा मराठा समाजाची आहे, ती समाजानं पाळलेली आहे. आणि मी जरांगे पाटील साहेबांचे एवढ्यासाठी आभार मानतो की त्यांनी पहिल्यांदा सांगितले की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळं मी त्यांना माननीय शिंदे साहेबांचा एक सहकारी आणि राज्याचा मंत्री म्हणून त्यांना आपल्या माध्यमातून हीच विनंती करेन की आपणसुद्धा जसा संयम पाळला आहे तसा संयम पाळावा. मी सगळ्या समाजातल्या नेत्यांनासुद्धा विनंती करेल की त्यांनीसुद्धा संयम पाळावा. कुणाच्याही आज तारखेला अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला आम्ही तीळमात्रही धक्का लावणार नाही. जी अपेक्षा मराठा समाजाची आहे, जी अपेक्षा धनगर समाजाची आहे, जी अपेक्षा ओबीसी बांधवांची आहे, त्याप्रमाणे इतर कोणाच्याही ताटातलं काढून दुसऱ्या कोणाला देण्याची मानसिकता सरकारची नाही. योग्य पद्धतीनं कायदेशीर मार्गानं, घटनेच्या मार्गानं विधिमंडळाला असणाऱ्या, राज्य सरकारला असणाऱ्या सर्व अधिकारांच्या चौकटीत बसून हे प्रश्न माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच सोडवणार आहे. काय प्रकार घडला, कारण कुणीही अशा पद्धतीनं मी आत्ताच आपल्या माध्यमातून विनंती केली की कुणी कायदा हातात घेण्याचं प्रयत्न करू नये. कायदेशीरपणानं, सनदशीर मार्गानं, नियमानं चालणारं हे राज्य आहे. आपल्या भावना व्यक्त करायच्या कुणालाही असतील तर त्याला वेगवेगळी माध्यमं आहेत. आम्ही सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यातले आम्ही सतत लोकांना उपलब्ध आहोत. वेगवेगळी आंदोलनं होत आहेत. आम्ही सर्व मंत्री त्या ठिकाणी जातो आहे, आंदोलनकर्त्यांची भेट घेतो आहे, त्यांना राज्य सरकारची भूमिका सांगतो आहे आणि सामंजस्यानं हा प्रश्न सोडवूया अशीच आमची भूमिका आहे. असा एक हास्यास्पद दावा त्यांनी केला. वडट्टीवार साहेबांना म्हणावं, तुमचा पक्ष कितव्या नंबरला असणार आहे ह्याचा विचार पहिला करा. काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे वडट्टीवार साहेबांना म्हणा, जरा आकडेवारी मिळवा आणि त्यातनं विचार करा. ठीक आहे, त्यांचं ते विरोधी पक्षनेते आहेत, संविधानिक त्यांच्याकडे पद आहे, त्यामुळं मी काय ते बोलले तसं विदूषक वगैरे शब्द वापरणार नाही. पण त्यांची अवस्था 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विशेषतः 2024च्या विधानसभे निवडणुकीनंतर त्यांनी आम्हाला जो आता शब्दप्रयोग केला आहे तशीच अवस्था त्यांची होऊ नये एवढी त्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. ओके. शरद पवारच होते, त्यांनीच आम्हाला पाठवलं हे सिद्ध झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर कसं बघता आणि आज हे शरद पवार गटाला संपवण्याची सुपारी अजितदादांना भाजपनं दिलेली आहे असं एक ते हे झालेलं आहे. नाही, आता बघा, त्या अंतर्गत बाबींवर बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण माननीय अजितदादांनी, माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी, माननीय तटकरे साहेबांनी ज्या हालचाली घडल्या होत्या मागच्या 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, अगदी पहाटेच्या शपथविधीपासून ते कालच्या शपथविधीपर्यंत हे सगळं पक्षाची भूमिका म्हणून तिन्ही त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मी आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं बोलणं योग्य नाही. आता आमच्या तिघांचा योग्य पद्धतीनं संसार सुखाचा चालू झालेला आहे, तो नक्कीच सुखाचा पूर्ण होईल. आणि आम्ही एवढंच आपल्याला सांगतो, महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीच्या NDAच्या माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला NDAला 45+ लोकसभेतलं बहुमत आम्ही मिळवू आणि लगोलग होणाऱ्या विधानसभेला 200+ बहुमत मिळवू. एवढी ताकद आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून निर्माण करू. ओके. आगामी